वेलकम यू इन माय चॅनल मॅथ इज इझी। आज आपण 9th स्टँडर्डचा हेरॉन्स फॉर्म्युला पाहणार आहोत CBSE पॅटर्नचा। आर डी शर्मा बुक्समधले मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आज इथे सॉल्व करून दाखवणार आहे। तर प्लीज तुम्हाला काही अडचणी असतील तर प्लीज कमेंट्स थ्रू मला नक्की कळवा, आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। ओके, इथे आपल्याला दिलेला आहे द एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साइड्स 12 सेंटीमीटर इज। म्हणजे आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलच्या 3 साइड्स दिलेल्या आहे आणि आपल्याला एरिया काढायचा आहे, आणि इथे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत। तर आपण रफ मध्ये अशी डायग्राम काढूया इक्विलॅटरल ट्रायंगलची। A, B आणि C। आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्यामुळे 3 साइड्स हे आपल्या इक्वल आहेत, आणि साइड्स आपल्याला गिवन दिलेला आहे। साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 12 सेंटीमीटर। सो एरियाचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ इक्विलॅटरल triangle is square root of 3/4 into a square। आता आपल्याला इथे a माहिती आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3/4 into 12 into 12, 4 1 चा 4, 4 3 चा 12, सो 12 3 चा 36। तर आपला आन्सर येईल 36 into 3। सो आपला आन्सर येईल ऑप्शन नंबर 3 इज अवर आन्सर। नंतर द पेरीमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 60 सेंटीमीटर, द एरिया इज। आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलचं पेरीमीटर माहिती आहे आणि आपल्याला एरिया विचारलेला आहे। तर पेरीमीटर माहिती आहे, तर बट आपल्याला इथे साइड्स माहित नाही आहे। तर पेरीमीटर माहिती आहे म्हणून आपण पहिले साइड्स काढूया। तर गिवन मध्ये आपल्याला दिलेला आहे पेरीमीटर $60 सेंटीमीटर, आणि आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलच्या 3 साइड्स आहे इक्वल आहेत, म्हणून आपलं पेरीमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 3a, कारण 3 साइड्स इक्वल आहे असतात। तर आपल्याला पेरीमीटर माहिती आहे 60 इज इक्वल टू 3a, तर हे आपलं येईल 60 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू a। सो a इज इक्वल टू 20 सेंटीमीटर। 20 सेंटीमीटर ही आपल्या इक्विलॅटरल ट्रायंगलची इच साइड येईल। नंतर आपल्याला एरिया विचारलेला आहे, तर आपण एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ 3/4 into a स्क्वेअर। स्क्वेअर रूट ऑफ 3/4, a आली आहे आपली 20 मल्टिप्लाइड बाय 20, 4 1 चा 4, 4 5 चा 20, म्हणजेच आपला आन्सर येईल 100 into स्क्वेअर रूट ऑफ 3, म्हणजेच आपला आन्सर येईल ऑप्शन नंबर डी। Third example, here the area of triangle with the given 2 sides is 18 centimeter and 10 centimeter. The perimeter is 42 centimeter. तर आपल्याला इथे 2 साइड्स माहिती आहे ट्रायंगलच्या, आणि इथे आपल्याला ट्रायंगल सांगितलेला नाही आहे की आयसोसेलस आहे की इक्विलॅटरल आहे, त्यामुळे या ट्रायंगलच्या 3 साइड्स वेगवेगळ्या आहेत हे नक्की। आणि इथे आपल्याला एरिया विचारला आहे। ओके, तर आपल्याला इथे गिवन काय काय दिलं आहे, आपल्याला ए माहिती आहे, ट्रायंगलची एक साइड आहे
18 सेंटीमीटर अँड बी साईड म्हणजे सेकंड साईड आहे आपली 10 सेंटीमीटर. ओके, आणि सी जी साईड आहे ती माहीत नाही आहे, ती काढूया आपण. आणि पेरीमीटर माहिती आहे, पेरीमीटर दिलं आहे आपल्याला 42 सेंटीमीटर. तर आपण काय करूया, पेरीमीटर इज इक्वल टू 3 साइड्स, ॲडिशन ऑफ 3 साइड्स ऑफ ट्रायंगल. पेरीमीटर of triangle is equal to A plus B plus C is equal to 18 plus 10 plus C 28 plus C. आणि आपला पेरीमीटर दिलेला आहे आपल्याला 42 आणि ही आली आपली साईड 28 plus C. तर इकडे जाई हे C इज इक्वल टू 42 मायनस 28, तर आपला आन्सर येईल 14. म्हणजेच आपली C साईड्स आली 14. म्हणजे आपल्या आता तिन्ही साईड्स आल्या. A साईड्स आहे आपली 18 आणि B साईड्स आहे A साइड्स आहे आपली 18 सेंटीमीटर, B आहे 10 आणि C आहे 14 सेंटीमीटर. आणि आपल्याला एरिया विचारला आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल आपण इथे हेरॉन्स फॉर्म्युला वापरूया. हेरॉन्स फॉर्म्युला काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ S into S minus A, S minus B and S minus C. इथे S म्हणजे S is equal to पेरीमीटर. तर आपण ते पेरीमीटर काढूया. पेरीमीटरचा फॉर्म्युला आहे A plus B plus C upon 2. म्हणजेच 18 plus 10 plus 14 upon 2. तर आपलं येईल हे 28 42 upon 2 21 येईल आन्सर. ओके, म्हणजेच S इज इक्वल टू 21 आलं. तर बस इथे व्हॅल्यू टाकायची आहे आपल्याला. 21 मायनस A आपली दिलेली आहे 18, इथे 21 मायनस 10 and 21 minus 14. into 3 याचा मायनस केला into 11 into 7. ओके, असं आलं. तर आपण 21ला मॉडिफिकेशन जर केलं तर 7 3चा पण लिहू शकतो. तर असं पण मांडू शकतो त्याला. 7 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड 7 आणि हा 3 11 मल्टिप्लाइड बाय 7. इथे 7 7 3 3 2 वेळा आले आहे. जेव्हा स्क्वेअर रूटच्या बाहेर काढू तेव्हा काय येतील ते 7 मल्टिप्लाइड बाय 3 अँड स्क्वेअर रूट ऑफ 11. म्हणजेच 21 स्क्वेअर रूट ऑफ 11. आपला आन्सर येईल 21 स्क्वेअर रूट ऑफ 11 सेंटीमीटर स्क्वेअर आपला एरिया आहे. Fourth example, an isosceles right triangle has area of 8 square centimeter, then the length of hypotenuse. आपल्याला इथे आयसोसेलेस ट्रायंगलचा एरिया दिलेला आहे आणि आपल्याला हायपोटेनसची लेंथ विचारली आहे. ओके, तर आपण एरियानी पहिले त्याच्या 2 साइड्स काढून घेऊया एरियाचा फॉर्म्युला वापरून. पहिले ही मी अशी रफमध्ये आयसोसेलेस ट्रायंगलची डायग्राम काढली. इथे 2 साइड्स इक्वल आहे आणि ओके,
तर एरिया ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल इज इक्वल टू एरिया ए स्क्वेअर अपॉन 2. एरिया माहिती आहे आपल्याला 8 आहे आणि म्हणजेच हे 8 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू ए स्क्वेअर. 16 is equal to a square. So a is equal to 4. Then म्हणजेच आपली each a is equal to 4 ह्या 2 sides 4 4 आल्या. आता आपल्याला b काढायचा आहे म्हणजे हायपोटेनस काढायचा आहे. तर हायपोटेनस काढायचा हा पायथागोरसच्या थिअरमने आपण हायपोटेनस काढूया बाय पायथागोरस थिअरम. हायपोटेनसचा फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मीन्स हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू एडिशन ऑफ इक्वल साइड्स, स्क्वेअर ऑफ एडिशन ऑफ इक्वल साइड्स. सो हिअर आपल्याला ए 4 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर म्हणजेच आपलं येईल इथे 16 प्लस 16 म्हणजेच बी स्क्वेअर इज इक्वल टू 32 येईल. बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट जेव्हा काढू तेव्हा स्क्वेअर रूट 32 सेंटीमीटर. म्हणजेच आपला आन्सर येईल ऑप्शन नंबर ए. थँक्स फॉर वॉचिंग.